ॲन्युअल डे म्हटलं की शाळेतल्या आपल्या चिमण्यांना डान्सच्या स्टेप शिकवण्यासाठी एक कोरिओग्राफर नेमला जातो. मग भव्य दिव्य स्टेज तयार होतं. लाईट्सचा झगमगाट, रोषणाई, धुरांचे ढग, चमचम करणारे वेगवेगळे रंगीबेरंगी कपडे, मोठ्या स्पीकरच्या भिंती आणि दणदणीत ठेक्याच्या गाण्यांच्या तालांवर लकबदार नृत्य करणारी चिमुकल्यांची फौज. एखादा मोठा लग्न सोहळा संपन्न व्हावा तसा आजकाल ॲन्युअल डे साजरा केला जातो. सगळ्या विद्यार्थ्यांना सामावून घेण्याचा शाळेचा प्रयत्न असतो. इतक्या सगळ्या चिमुकल्यांना शिस्तबद्धपणे एका कार्यक्रमामध्ये गुंफण्यामध्ये व्यग्र असलेल्या आणि प्रचंड राबणाऱ्या शिक्षक शिक्षिका, मुख्याध्यापक, मावशा आणि सगळा शाळेचा स्टाफ, हे चित्र जवळजवळ सगळ्या शाळांमध्ये या काळामध्ये पाहायला मिळतं. आपल्या बाळाचं कौतुक करण्यासाठी पालक पण मोठ्या हौसेनं आणि मोठ्या संख्येनं येतात. स्टेजवर नाचणाऱ्या मुलांच्या गर्दीत मात्र आपलं पोरगं नेमकं कोणतं ते कळतच नाही. सगळे सारखेच दिसतात. मग खरा आटापिटा सुरू होतो. आणि दिसतं काय तर आपल्या बाळाचा नंबर येईपर्यंत स्टॉलवर जाऊन काहीतरी चटोऱ्या गोष्टींवर ताव मारणारे पालक, तिकडे स्टेजवर काही चालू मोबाईलवर सेल्फी काढणारे पालक, जोरजोरात मोबाईल वाजवणारे, मोठ्यानं मोबाईलवर बोलणारे पालक, आपल्या मुलाच्या डान्सच्या वेळी समोर उभं राहून व्हिडिओ काढणारे पालक, खुर्च्यांमध्ये खुर्च्या टाकून खुर्च्यांचा डोंगर रचून त्यावर बसणारे पालक, दुसऱ्या लोकांना दिसलं नाही तरी चालेल पण आम्ही उभं राहून पाहूच म्हणणारे आणि हुज्जत घालणारे पालक, इतरांच्या परफॉर्मन्सला टाळ्या न वाजवता मख्ख बसून राहणारे पालक, स्टेजवर जाऊ नका, स्टेज जवळ जाऊ नका म्हणून सांगून सुद्धा न ऐकणारे आणि स्टेजला खेटून उभे राहून आपल्या मुलांना हाका मारणारे आणि ओरडणारे पालक, जोरजोरात शिट्ट्या मारणारे पालक, खाली स्वतःच नाचणारे आणि हुल्लडबाजी करणारे पालक, खाऊन झाल्यावर कचरा इकडे तिकडे भिरकावून देणारे पालक. अरे शाळेत आलोयत ना आपण, कसे वागतोय आणि काय शिकवतोय आपल्या पिल्लांना? भानावर या सर्व चिमुकल्यांना एका जागी बसवून मनमुराद दाद देण्याचं सोडून, शाळेमध्ये राबणाऱ्या स्टाफला उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया देण्याचं सोडून आपण कसं वागतोय याचं जरा आत्मपरीक्षण करायला हवं. कारण आपली वर्तणूकच आपल्या मुलांचं पहिलं पुस्तक असते. विचार करा.